श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वणी PA भाग 1 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण PA भाग 1 सत्र 2 साठी अभ्यासाला नेमलेल्या साहित्यरंग या पुस्तकातील पत्रलेखन हा भाग अभ्यासासाठी घेत आहे। मागच्या भागामध्ये आपण पत्रलेखनाची वैशिष्ट्ये बघितली। आज आपण पत्रलेखनाचे घटक बघणार। पत्रलेखन करताना हे त्यामध्ये काही घटक असतात आणि हे घटक पत्र कोणत्या प्रकारचं आहे, औपचारिक आहे की अनौपचारिक आहे, यानुसार बदलत असतात। तर पत्रलेखनाचा पहिला घटक आहे पत्र पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता। पत्रलेखनामध्ये पत्र पाठवणाऱ्याचा नाव व पत्ता असणं आवश्यक आहे। दुसरं, ज्याला पत्र पाठवायचे त्याचे नाव व पत्ता, आणि ज्याला पत्र पाठवायचे त्याचं नाव आणि पत्ता सुद्धा असणं आवश्यक आहे। पत्र पाठवणाऱ्याचा नाव व पत्ता हा उजव्या कोपऱ्यात असायला हवा, तर पत्र ज्याला पाठवायचे त्याचं नाव व पत्ता हा डाव्या कोपऱ्यात असणं आवश्यक आहे। यानंतर मायना म्हणजे पत्राचा प्रारंभ। यामध्ये पत्र आपण कुणाला लिहितो यानुसार त्या महिन्यामध्ये बदल होत असतो। तर महिन्यामध्ये काय लिहिलं जाते? सप्रेम, नमस्कार, विनंती, विशेष, महोदय, प्रिय, तीर्थरूप इत्यादी शब्द त्यामध्ये लिहिले जातात। परंतु हा महिना लिहिताना आपण पत्र कुणाला लिहित आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। मित्राला जर पत्र लिहित असेल तर त्यासमोर प्रिय मित्र आपण हा शब्द लिहू शकतो। परंतु एखाद्या वरिष्ठाला जर पत्र लिहित असेल, एखाद्या कार्यालयाचे, शासकीय कार्यालयाचे, खाजगी कार्यालयाचे अधिकाऱ्याला, लिपिकाला पत्र लिहित असेल तर मात्र त्यावेळेला प्रिय हा शब्द लिहिता येणार नाही, त्याऐवजी महोदय हा शब्द लिहावा लागेल। याशिवाय सप्रेम, नमस्कार, विनंती, विशेष म्हणजे स, न, पी असं सुद्धा लिहिल्या जाते। थोडक्यात सांगायचं तर पत्राचं स्वरूप किंवा पत्राचा महिना हा पत्र कुणाला पाठवायचे यानुसार बदलत असतो। त्यानंतर आहे पत्रातील मुख्य मजकूर। पत्राच्या महिन्यानंतर पत्राचा मुख्य मजकूर येतो। या मुख्य मजकूर म्हणजे पत्राचा मुख्य विषय आहे। त्यानंतर पत्राचा शेवट। पत्राच्या शेवटी कळावे, लोभ असावा इत्यादी लिहिलं जातं। विशेषतः अनौपचारिक पत्र असेल तर अशा प्रकारचे शब्द लिहिले जातात। औपचारिक पत्र असेल तर केवळ आपला विश्वासू किंवा आपला असं सुद्धा लिहिल्या जातं। आपला विश्वासू, आपला आज्ञाधारक इत्यादी लिहून स्वाक्षरी केली जाते। आता पत्र लेखन पूर्ण झालं आहे, परंतु आपल्याला असं वाटलं की याच्यातला काही मजकूर लिहायचा राहून गेलेला आहे, तर त्यावेळेला ता म्हणजे ता करून ता आणि क म्हणजे ताजा कलम। हा शब्द संक्षेपानं लिहिला जातो। ताजा कलम असं त्याचा अर्थ होतो, आणि मूळ पत्रात लिहायचा काही मजकूर जर आपण विसरून गेलो असेल तर त्यावेळेला तो लिहिला जातो। याशिवाय काही शासकीय पत्र असेल तर मग त्या शासकीय पत्रासोबत इतर पत्रसुद्धा जोडली जातात, संदर्भ म्हणून, पूरक माहिती म्हणून। त्यावेळेला त्याला सहपत्र असं सुद्धा म्हटलं जातं। अशा प्रकारे पत्रलेखनामध्ये
काही पत्र लेखनाचे घटक आहेत. त्यामध्ये पत्र पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता, दुसरं ज्याला पत्र पाठवायचे त्याचे नाव व पत्ता, तिसरं मायना, चौथं पत्रातील मुख्य मजकूर, पाचवं आहे पत्राचा शेवट, सहावं स्वाक्षरी, सातवं ताजा कलम, आठवं आहे सहपत्र. असे पत्रलेखनाचे 8 मुख्य घटक मानले जातात. हे 8ही मुख्य घटक आदर्श पत्रलेखनामध्ये असणं आवश्यक आहे. मात्र औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र यामध्ये लेखन करताना आपल्याला काही विवेक बाळगावा लागतो, त्यामध्ये काही बदल करावा लागतो, हे सुद्धा पत्रलेखन करणाऱ्याने लक्षात ठेवायला पाहिजे. तर आजच्या या अभ्यास वर्गामध्ये आपण पत्रलेखनाचे घटक बघितले. पुढच्या भागामध्ये आपण पत्रलेखनाचे काही संक्षेप बघणार आहोत. धन्यवाद.